नमस्कार इतिहास मित्रांनो, शिवछत्रपतींचा धोकादायक गड, महाराष्ट्रातील चढण्यास खूप अवघड सुळका, भारतातील भयानक सुळका, जगातील सर्वात खतरनाक चढाई असलेला किल्ला, अशी प्रबळगडाच्या कलावंतीन सुळक्याची वारेमाप प्रसिद्धी झाली आहे. पण खरोखरच हा सुळका इतका धोकादायक आणि जीव घेणा आहे का हो? मी स्वतः कलावंतीन सुळका उतरतानाचा माझ्या मित्राने शूट केलेला हा व्हिडिओ पहा आणि तुम्हीच ठरवा. प्रबळगडाच्या पायथ्याच्या प्रबळगड माची गावातून कलावंतीन सुळक्याच्या खिंडीपर्यंत यायला अर्धा पाऊण तास बस होतं. खिंडीतून सुळक्याच्या माथ्यापर्यंत जायला आम्हाला 12-15 मिनिटे लागले आणि उतरायला 7-8 मिनिटे लागली. वरती जाऊन सर्व परिसर पाहून काही फोटो घेऊन खाली उतरायला चालू केलं आणि खाली उतरताना मुद्दामून हा व्हिडिओ केलेला आहे. ही आहे प्रबळगड किल्ला आणि कलावंतीन सुळक्याच्या मधली खिंडीतील चहाची टपरी. इथून सुळक्याची चढाई सुरू होते. खिंडीच्या पलीकडचा प्रबळगडाचा खडा कातळाचा कडा खरोखरच बेलाग आणि दुर्गम आहे. प्रबळगडाचा माथा हा कलावंतीन सुळक्यापेक्षाही उंच आहे. इथून गडाच्या डाव्या बाजूचा सलग कातळकडा पूर्ण दिसतो. या कातळकड्याच्या पदरातूनच मुख्य गडावर जायची वाट आहे. पण आपण चाललोय कलावंतीन सुळक्याकडे. आता आपण थेट वरून खाली येऊया. कलावंतींच्या सुळक्यावरून उतरताना या रस्सीच्या मार्गाने खाली उतरावं लागते. अर्थात मत्तीला स्थानिक शिवभक्त असतातच, त्यामुळे यातही धोकादायक काय नाही. ते सांगतील त्या पद्धतीने पाय ठेवत खाली आले की व्यवस्थितपणे आपण हा रस्सीचा टप्पा पार करून खालच्या टप्प्यावरती येतो. खाली या व्हिडिओ चालू आहे. तिथं नाही दादा, न सांगता येते का? बर बर. ही सोलापूरची असलेली असतात बघ. अजून जरा ढिल्ल सोडतात त्याला. गाठी झालं. गाठी मारलं म्हणून सरकत नाही दादा. लय भारी काम, लय भारी. सुन्या रशी धराव जातात. आता काय नाही, धोका टळला. राजाराम रशी सुनीलला दे. हो देतो. सोड रशी. सोडलो हो. या व्हिडिओ मागील संभाषणातला गमतीदार भाग सोडून देऊया. आता आपण पायऱ्यांच्या मार्गाने खाली उतरण्याचा व्हिडिओ पाहूया. कुठलाही डोंगर चढण्यापेक्षा उतरताना जास्त काळजीपूर्वक आणि थोडे कौशल्याने उतरावे लागते. शिवाय धोका होण्याची शक्यता उतरताना जास्त असते. पण हे उतरणे किती सहज सोपे करता येते हे कळावे म्हणूनच हा उतरण्याचाच व्हिडिओ आपण पाहूया. यात भयंकर धोकादायक असे मला तरी काहीच वाटले नाही. पायऱ्या नीट कोरलेल्या व पुरेशा रुंद आहेत. सुळका चढताना किंवा उतरताना पायऱ्यांच्या ज्या बाजूला उभी वर गेलेली खडक भिंत किंवा कडा वर गेलेला आहे त्या बाजूने चालावे. शक्यतो दरीकडची बाजू टाळावी म्हणजे झाले. खरे तर काळजी घ्यावी लागते कुठे, तर जिथे पायऱ्या नाहीत अशा खडकावरून उतरताना. त्यातल्या त्यात पाय घसरू शकेल असे मुरुमाचे खडे किंवा सुट्ट्या मुरुम मातीच्या घसरडीपासून थोडे जपले की झाले. या घसरडीमुळेच सुळका उतरताना चढण्यापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते हे नक्की. आता ज्याला तीव्र उतरणीवर चालताना स्वतःचा तोल कसा सावरायचा, उतरणीवर शरीराला आपोआप येऊ पाहणारा वेग कसा नियंत्रित करायचा आणि उतरणीच्या वळणावर शरीराचा झोक कसा बॅलन्स करायचा हे कळते, त्याला हे सहज जमेल. इतकेच नाही तर ही तीव्र उतरण तो एन्जॉयच करेल. मात्र उंचीचे भय वाटणाऱ्या, खोल दरी कपारी पाहून डोळे गरगरणाऱ्या, उतरताना हातपाय थरथरणाऱ्या आणि अतिवजनाने उतरणीवर ज्यांना तोल सावरता येत नाही अशांना ही चढण उतरण धोकादायक आणि भयानकच वाटणार हे मात्र नक्की. इंटरनेटवरील कलावंतीन सुळक्याचे फोटो आणि यूट्यूबवरील व्हिडिओ वरून शूट केलेले असल्याने या अँगलमुळे आजूबाजूच्या दऱ्या किंवा खोल उतरण फार भयानक, जीवघेणी आणि अत्यंत धोकादायक वाटते. यातच या व्हिडिओचे बॅकग्राऊंडचे म्युझिक एखाद्या हॉरर चित्रपटाला लाजवेल असे असते. यामुळेच या व्हिडिओतील असे सुळके फारच जीवघेणे वाटतात. प्रत्यक्षात कलावंतीन सुळका दमछाक करू शकतो, पण दाखवतात तितका धोकादायक मात्र निश्चित नाही. विनाकारणच या सुळक्याची चढाई उतराई अत्यंत खतरनाक असल्याचा बागुलबुवा निर्माण केला गेला आहे. आता काही ठिकाणच्या पायऱ्या उंच असल्याने उतरताना आणि चढताना शेजारच्या खडकाचा आधार हाताने घ्यावा लागतो. शरीराचा तोल नीट सावरला जातो आणि वजनही विभागले जाऊन उतरणे चढणे सोपे होते. आता हे पहा, वर चढणारे शिवभक्त अगदी निर्धास्तपणे बिनधास्तपणे वर जात आहेत. पुढे जाताना उंच पायऱ्या चढताना हात टेकते दुर्गप्रेमी वर चढतायत. असे चढले की चढण आणि उतरण खूप सोपी जाते. आता हे सर्व पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की विनाकारणच या सुळक्याची चढाई व उतराई खतरनाक असल्याचा बागुलबुवा निर्माण केला गेला आहे. आणि आपले असले अनुभव पदरचा मसाला लावून जास्त भडक करून इतरांना सांगणे हा मनुष्य स्वभावच आहे. दुसरे म्हणजे यूट्यूबवर जादा व्ह्यूज आणि अर्थातच जादा पैसे मिळवण्यासाठीही असले बागुलबुवा उभे केले जातात. प्रत्यक्षात हा सुळका यांच्या व्हिडिओत दिसतो त्याच्या 25% सुद्धा धोकादायक नाही. आणि हा धोका सुद्धा तुमच्या निष्काळजीपणाने, गडबडीमुळे, दुर्लक्षामुळे निर्माण होतो.
पहा, एका मुरमाड घसरडीवर माझा मित्र घसरलाच, पण लगेच सावरला. कशामुळे घसरला? तर व्हिडिओ शूट करायच्या नादात पायात आलेल्या मुरमाच्या खड्यांकडे त्याचे लक्षच नव्हते. याच्या पायात आहे स्लीपर आणि माझ्या पायात आहे साधी चप्पल. बूट किंवा सँडलची गरज आम्हाला कुठलाही गड किल्ला चढताना कधीच वाटली नाही. हा वरून खाली येणारा स्थानिक तरुण गडी बघा. तरुण आहे, अगदी सहजतेने पायऱ्यावरून हलक्या उड्या मारत, अगदी टनाटना उड्या मारत मजेत खाली उतरतोय. अर्थात रोजची सवय असेल तरी असे उतरणे सहज जमते. तर मित्रांनो, नेटवरचे फोटो आणि व्हिडिओ पाहून या कलावंतीन सुळक्याच्या दहशतीच्या बागुलबुवाला बिलकुल घाबरू नका. जरूर जा आणि ह्या सुळक्यावरून प्रबळगडाचा माथा आणि आसपासचा परिसर किती सुंदर दिसतो निश्चित पाहून या. प्रबळमाची गावातून स्थानिक मार्गदर्शक तुम्ही बरोबर घेतलात तर मग चढाई उतरायची काळजीच सोडा. कलावंतीन सुळक्याच्या या भेटीवेळी माझे वय 52 वर्षाचे होते. सुळका चढायच्या आदल्या रात्री जेवण मिळाले नव्हते, सकाळी नाश्ताही केलेला नव्हता. सलग प्रवासामुळे झोप ही जेमतेम तासाभराचीच झालेली होती. त्यात भर म्हणून मला रोज बीपीची चक्क 50 mgची एक गोळी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत जर मी सहजपणे वर जाऊन येऊ शकतो तर तुम्हा तरुणांना काय अवघड आहे? गुगल मॅपवर इथे जाण्यासाठी लागणारी सर्व माहिती उपलब्ध आहे. तर घ्या शिवछत्रपतींचे नाव आणि भिडा त्या सुळक्याला. आवश्यक ती काळजी घ्या, पण बिनधास्तपणे हा ट्रेक एन्जॉय करा. आणि परतल्यावर इतरांना अनुभव सांगताना मात्र पदरचा माल मसाला लावून त्यांना घाबरवून सोडू नका म्हणजे झाले. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या इतिहासप्रेमी आणि गड किल्ले पाहणाऱ्या दुर्गभक्त मित्रांना याची लिंक जरूर शेअर करा. त्यातल्या त्यात कलावंतीन सुळका पाहिजे ज्यांना इच्छा आहे त्यांना तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा. व्हिडिओवरती कमेंट तर कराच, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि शेजारचं बेलचं चिन्ह क्लिक करायलाही विसरू नका. असेच उत्तम माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच असतात. चला तर मग रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.